एक उत्तम लोकप्रतिनिधी कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर. बघा ना, सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरामुळे म्हणजे खूप भयंकर परिस्थिती झाली आहे. लोकांचे जे काही स्वप्न आहेत, गोरगरीब जे काही जनतेचे स्वप्न आहेत ते एका रात्रीमध्ये आणि ह्या पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. आणि हा जी काही व्यक्ती आहे कुठल्याही आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रीच्या 2 ते 3 वाजता एका म्हणजे आजीचा आणि नातवाचा जीव वाचवण्यासाठी चक्क तो पाण्यामध्ये उतरतोय. म्हणजे तुम्ही एक विचार करू शकता ना, तुम्ही म्हणत असाल की ह्याच्या पाठीमागे काय ना काय स्वार्थ असेल, पण हे बघा, एक महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस एखादा व्यक्ती रात्रीच्या 2 ते 3 वाजता आपला जीव म्हणजे आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता जर एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या माणसाच्या जर मदतीसाठी जात असेल तर त्याच्या पाठीमागं कुठलाही स्वार्थ नसतो, हे आधी लक्षात ठेवा. आणि कसं आहे, सध्या जी काही भूम परांडा कळम आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडं तुम्ही लांबोटीवर सुद्धा बघू शकता कशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये जे काय नद्या आहेत तुटुंब भरून वाहत आहेत, ओव्हरफ्लो झाले आहेत, पूर आलाय. म्हणजे भयंकर परिस्थिती आहे. एका रात्रीमध्ये लोकांची पूर्णपणे स्वप्न हे उद्ध्वस्त झाले आहेत. आणि हा माणूस म्हणजे कसं आहे, मध्यरात्री कुठल्याही म्हणजे थोडी सुद्धा आपल्या जेवायची तुम्ही बघा ना, दिवसा जरी माणूस विहिरीमध्ये उतरायचं म्हणलं तर 100 वेळा विचार करतो, पण हा रात्री त्या पाण्यामध्ये म्हणजे कुठले तुम्ही बघा ना, पुरामध्ये त्याच्यामध्ये साप असतील, वेगवेगळे म्हणजे हे असतील, म्हणजे त्याने विचार सुद्धा नाही केला, डायरेक्ट तो म्हणजे पाण्यामध्ये उतरतोय. तर मित्रांनो, खरंच अशाच म्हणजे कुठलंही सध्या आपल्या परिस्थिती अशी आहे की कुठल्याही पक्ष असो किंवा कुठलाही नेता असो त्यांनी विचार न करता जे काय सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे त्या परिस्थितीला कसं हँडल करता येईल किंवा जे काय आपले गोरगरीब जनता आहे किंवा जे अशा प्रकारचे जे काही लोकांचे हाल झाले आहेत त्यांना ह्याच्यातून कसं बाहेर काढता येईल ह्याच्यावर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी केलं पाहिजे. थर्ड क्लास राजकारण चालू आहे, हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सगळ्यांनी सध्या एकत्र येणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे जे काय आपले धाराशिव जिल्ह्याचे जे काय खासदार आहेत ओमराजे निंबाळकर, खरंच ह्याला म्हणजे कसं सलाम केला पाहिजे खरंच प्रत्येकाने. आणि खरंच अशाच नेत्यांची आपल्याला खरी गरज आहे. तर मित्रांनो, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.